अरे देवा, तुम्हाला वाटते आता ही भाजी बघून किती छान भाजी बनवली, पण तुम्हाला सांगू का, माझ्याकडनं एक चूक झाली जी तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी शेअर करणार आहे. आणि तुम्ही बघा किती काय चूक झाली आणि कशामुळं मी अशी भाजी बनवली, आणि ती पण सकाळी. तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, पहिल्यांदा माझ्या चॅनल आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर झाला असा गोंधळ, शिवरात्रीच्या 2 दिवस अगोदर म्हणजे शुक्रवारचा हा व्हिडिओ आहे. आणि ही मी रेसिपी टाकली नाही कारण मला हा शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता, पण हा व्हिडिओ किती जरी शॉर्ट केला तरी हा 6 मिनिटाचा 5 मिनिटाचा होतोय. मग मला चला आज पहिल्यांदा मी असा व्हिडिओ टाकते जो उभा काढून मी लॉंग व्हिडिओमध्ये शेअर करते. आता माहीत नाही याला व्ह्यूज येतील का नाही येतील, पण नो प्रॉब्लेम. मला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करायची होती कारण मी तुमच्यासोबत असं होतं का की 2 दिवस काहीतरी सण आहे आणि तुमच्या घरी एवढं चिकन आणून ठेवले आणि ते कुणी खाणार पण नाही. तर तसंच माझ्याकडे झालं होतं. तर मी काय करू म्हणून मग ही पुढं तुम्ही रेसिपी बघाल, तुम्हाला कळेल की मी ते वेस्ट नाही केलं, की त्या सगळ्यांना खाऊ घातलं. ते कसं खाऊ घातलं काय नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईलच. आणि मी आज मिठातलं चिकन आणि बटर चिकन हे 2 वेगळ्या पद्धतीचे चिकन बनवले. आणि यखनी पुलाव हा मी बनवला माझ्या मैत्रिणीच्या पद्धतीचा, जी एक माझी मैत्रिणीची मला खाऊ घातला होता आणि मी ती रेसिपी तिच्याकडे बघितली होती, तर तशी सेम रेसिपी बनवली आहे. पण यखनी पुलाव सगळे लोक खूप वेगळ्या पद्धतीने करतात, आणि पण माझी पद्धत माझ्या स्टाईलमध्ये मी वेगळी बनवते, कारण तडका माझा असतो. जरी रेसिपी माझ्या मैत्रिणीची असेल तर 2 कांदे, एक टोमॅटो, हिरव्या मिरच्या तुकडे आणि सगळे गरम मसाले मिक्सरमध्ये बारीक करून ठेवते, कारण मला अख्खे मसाले आमच्या घरात तोंडामध्ये आलेले आवडत नाहीत. तर सगळे बारीक करून ठेवले होते. आणि त्याच्यामध्ये थोडासा चिकन मसाला, हे सगळं कांदा, आलं लसूणची पेस्ट, हे सगळं मिश्रण मी मस्त भाजून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्यात दही टाकलं 1 वाटी आणि चिकन टाकून त्याच्यावर मस्त त्याला खालीवर फ्राय करून घेतलं. आणि त्यानंतर भरपूर कोथिंबीर आणि पुदिना कट करून टाकला आणि मीठ घातलं. तर हे सगळं मिश्रण असं झालं. त्याच्यामध्ये 1च वाटी तांदूळ घातलं कारण मी एकटी खाणार होते. आणि हे सगळं झाल्यानंतर म्हणलं चला एक चमचा तूप पण घालावं, म्हणजे तेवढंच बरं वाटेल, सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून ते तूप पण घातलं आणि कुकर तिकडं लावून टाकला पलीकडं. तोपर्यंत इकडच्या गॅसवर चिकन घेतलं आणि मिठाचं चिकन, अळणी चिकन करायचं होतं मला, म्हणून एक छोटा कांदा, आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर भरपूर घालून पेस्ट केली होती. हे सगळं लाल भाजून घेतलं, लालसर कांदा आणि हे सगळी पेस्ट. बघा तुम्ही, कलर खूप छान होतो, सगळं असं एकदम छान खरपूस भाजलं. त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घालायचं आणि त्याला चांगलं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर चिकन घालायचं, चिकनला मस्त परतवायचं, पाणी अजिबात घालायचं नाही. हळूहळू गॅस कमी जास्त करत करत थोडे पेशन्स ठेवून हे चिकन सगळं वाफवून घ्यायचं. सगळं याला छान पाणी सुटतं, त्याच्यावर ताट ठेवून ताटात पाणी टाकून ठेवा, म्हणजे चिकन खालून करपणार नाही. तर मी या पद्धतीने करते, तुम्ही पण अशा पद्धतीने कधी केला असेल तर नक्की शेअर करा. तर तुमच्या मुलांना ज्यांना तिखट खायला आवडत नाही, मसाल्याने खाल्ल्याने ॲसिडिटी होते, त्याच्यासाठी खूप सुंदर रेसिपी आहे मिठातलं अळणी चिकन. आणि अळणी म्हणजे ना, ह्याची टेस्ट खूपच भन्नाट असते. कधीतरी तुम्ही टेस्ट करून बघा. हे भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, किंवा असंच डाएट चालू आहे तुमचा आणि तुम्हाला काहीतरी प्रोटीन सोर्स पाहिजे, तर तुम्ही तिथं पण हे ट्राय करू शकता. याच्यावर थोडं अजून चीज घातलं तर फक्त चिकन पण खायला खूप छान लागतं. तर हे वाला पाणी बघा केवळ भरपूर पाणी सुटलं. मग कमी गॅस ठेवून मी हे सगळं चिकनमधलं पाणी आटवू दिलं. आणि पाणी आटतंय तोपर्यंत माझा इकडं भात रेडी झाला होता आणि त्याच्या 3 शिट्ट्या झाल्या, त्याला गार होऊ दिलं. आणि तो मला इतकं डोकं दुखत होतं ना दिवसभर, माहीत नाही काय, या 2-3 दिवसामध्ये ना मागचा आठवडा पूर्ण डोकं दुखण्यामध्येच गेला. आणि मग डोकं दुखलं की काही खावंसं वाटत नाही अजिबात. दिवसभर काही नव्हतं खाल्लं. मग संध्याकाळी आमचे विकास सर बोलले मला पण नाही खायचं, पण चिकन तर त्याने आणून ठेवलं. आता काय करणार, आमच्या घरात कुणीही खाणार नव्हतं, फक्त मी एकटी, कारण मनू आणि ते गेले होते मुंबईला. मग त्याच्यामुळं आम्ही दोघं असल्यामुळं मला हे चिकनचं काय करावं काही कळेना. आणि दुसऱ्याच्या, कारण शुक्रवारी शनिवारी दुसरा दिवस होता आणि रविवारी शिवरात्री होती. मला त्या शिवरात्रीच्या आदल्या दिवशी चिकन खायचं नव्हतं, म्हणून मी म्हटलं सकाळी ह्याला याच चिकनचं काहीतरी ह्यांना बनवून देईन, कंपनीमध्ये नेऊन सगळ्यांनी खाऊन टाकतील, म्हणून मी ते रेसिपी पुढे तुम्हाला दाखवते. आणि मग भात झाला होता, कुकर गार झालं, काढला आणि पहिलं मी खायला घेतला. तिकडं ते म्हणलं होऊ दे बाकीचं सगळं, तोपर्यंत माझं चिकन शिजत होतं आणि मी भात खायला सुरुवात केली. आणि भात खात खात असं वाटला, हा किती सुख. ते सुख म्हणजे ना, संध्याकाळी दिवसभर नाही खाल्ल्यावर संध्याकाळी जे तुम्ही घास खाता ना एक, तो एक वेगळा आनंद असतो. खूप खाल्ल्यानंतर खाण्यामध्ये मजा नसते, पण जेव्हा उपाशी असतात तेव्हा तुम्ही काहीतरी खाता ना असं छान, की भारी वाटतं. मग मी मस्त खाल्लं, गरम गरम भात तेवढं होत होतं माझं चिकन. आणि बघितलं झालं का, आता पूर्ण पाणी त्यातलं आटलं होतं. आणि मग मला चला आपण ह्याचा थोडासा रसा, इतका सुंदर वास येत होता घरामध्ये, म्हणून थोडासा त्याचा जो मसाला आहे ना तो टेस्ट करून बघूया, म्हणून मी माझ्या भातामध्ये थोडासा तो मसाला पण घातला. तर माझं डोकं काही वेगळं चालतं, मी काय पण मिक्स करून कसंही खाते. तुम्ही पण माझ्यासारखे अशा आहात का, कशात पण काय पण मिक्स करून खाता. तर हे मी ट्राय केलं की मिठामध्ये बघू कसं झालं, टेस्ट करून बघते. शिजलं होतं छान, म्हणून थोडासा मसाला घेतला आणि ते पण मी खाऊन बघितला, खूप छान झाला होता. यांना म्हणलं विकास सरांना, अहो तुम्ही पण खा की थोडं. ते म्हणले अजिबात नाही, मला काही नाही खायचं. आमच्या विकास सरांनी संध्याकाळी शेक घेतला आणि मस्त त्याने आराम केला, पोटाला पण आराम दिला. त्यानंतर मी भाजी काढून ठेवली आणि थंड झाल्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी
मस्त बटर चिकन केलं. त्यासाठी एक मोठा कांदा कट केला बारीक एकदम चॉपरमध्ये आणि एक टोमॅटो चॉपरमध्ये कट केला. आणि बघा मी ते गरम मसाल्याची पेस्ट टाकली अगोदर, बघितलं ना, जे खडे मसाले त्याला बारीक करून ठेवलेली ती एक चमचा टाकली. त्याच्यामध्ये कांदे घातले आणि त्या कांद्यांना छान मीठ घातलं, थोडंसं मीठ घालून लाल होईपर्यंत भाजलं बटरमध्येच फक्त. बटरला छान बघा ऑइल सुटल्यासारखं झालं. आणि त्यानंतर एक टोमॅटो घातला, लाल तिखट घातलं, जे आपलं रंगवाला असं ना अंबारी तिखा मसाला तो घातला, घरचं लाल तिखट घातला, हळद, धने पावडर, जिरे पूड हे सगळं घालून मग टोमॅटोमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला शिजवू दिलं. टोमॅटो चांगले शिजले ना, एकजीव झाले म्हणजे मध्ये मध्ये तोंडामध्ये खाताना येत नाहीत. तर आमच्या घरी असं आवडत नाही कोणाला टोमॅटो तोंडात आलेले. मग नंतर थोडेसे 4-5 काजू होते, त्याला गरम पाण्यात टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. ते काजूची पेस्ट पण टाकली याच्यामध्ये मी. आणि नंतर हे आपल्या रात्रीचे शिजवलं होतं त्या चिकनला टाकलं आणि मस्त बघा भाजीचा कलर कसला सुंदर आलाय. बिना पाण्याची चिकनची भाजी ह्यांना टिफिनमध्ये दिली. तर ज्यांनी खाल्ली आहे, ट्राय केली आहे, त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ती चिकनची भाजी आवडली होती का, कशी झाली होती, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. बटर चिकन आणि मिठाचं चिकन बनवलं होतं मी आणि माझा यखनी पुलाव. तर या तिन्ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. तर आशा करी तुम्हाला माझा व्हिडिओ, माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही जसं जसं माझ्या चॅनलला छान सपोर्ट देताय. 2 महिन्यामध्ये माझं चॅनल छान ग्रो करते. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळे म्हणू शकते मी. कारण तुम्ही सगळे लोक येता, व्हिडिओ बघता, कमेंट करता, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात म्हणून हे सगळं शक्य झालं. तर पुढेही व्हिडिओ बघत राहा, असंच प्रेम तुमचं राहू द्या. आणि माझ्या तिन्ही रेसिपी तुम्हाला आजच्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आधी उद्या पण माझा गुरुवारचा आजचा ब्लॉग, म्हणजे आज मी व्हिडिओ टाकते याचा ब्लॉग उद्या येणार आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये. तोही बघा कसा वाटला. आज बड्डे होता आणि बड्डे स्पेशल ब्लॉग आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.